झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मॉम, अगं मॉम, सावली परत आली आहे ना, मग तू सगळे प्रोग्राम का कॅन्सल करतेस? आणि त्या स्पर्धेची फायनल डेट जवळ आली आहे, त्याचं काही करणारच की नाही तू? तारा, तू हे सगळं मला का विचारतेस? हे तुझंही आयुष्य आहे, तुला तुझ्या आयुष्याची काही पडलेली नाहीये? तुझ्याकडे सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन असताना म्हणून मी तुला विचारते। आणि तसंही आतापर्यंत मी माझं लाईफ कधी स्वतःहून मॅनेज केलंय का ग? कधी मी काय करायचं काय नाही करायचं हे फक्त तूच ठरवत आली आहेस। हो, हे सगळं मीच ठरवणार, पण आता सगळं काही त्या सावलीमुळे अडकून बसलंय। म्हणजे ती नाही म्हणाली ना गायला? तिची एवढी हिंमत की ती डिरेक्ट नाही म्हणे। यावेळी तिने बंदूक सारंगच्या खांद्यावर ठेवली आहे। जोवर सारंग तिला परवानगी देत नाही तोवर ती काम करणार नाहीये। मग आता काय करणार आहेस तू? आता ते करणार आहे जे कधीच केलं नाहीये। जय जय विठ्ठले रखुमाय, 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 विठ्ठल 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 विठ्ठल। हरी म्हणा पुंडलिक वरदे। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की सारंग साहेब, तुम्ही? सारंग साहेब, अहो सखदेव सरांनी लई भारी काम केलंय बघा। अहो काम काय मागे लागलीच असतात, घरचे टेन्शन कटकटी, आणि पांडुरंगाचं नाव घेतलं तर दिवस कसा एकदम लई झक्काच जातो बघा। काका बरोबर बोलले, खरंच खूप छान काम केलंस तू। माणसाला ना कुठून तरी ऊर्जा मिळायला हवी, आणि गोष्ट जेव्हा त्याच्या भक्तीची असते तेव्हा ती भक्ती त्याच्या कामातून पण उतरते। आवडलं मला पांडुरंगाशी। हा, तुम्हाला मेल केलाय मी, जरा चेक करा, पटकन रिप्लाय करा प्लीज। सारंगने माझा फोन कट केला। बरं विजी, मी खूप महत्वाच्या कामात आहे, अर्जंट काही असेल तर प्लीज पटकन बोला। थोडं अर्जंट आहे म्हणूनच फोन केलाय। तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं मला, पण माझं थोडं ऐकून घे। म्हटलं सावलीची एकदा भेट घ्यावी, तिला खूप बघावंसं वाटतंय। एक काम करा ना तुम्ही दोघे घरी जेवायला या, म्हणजे आपल्या निवांत गप्पा पण होतील। मला माहिती आहे भैरवीजी तुम्हाला काय बोलायचं आहे। खरं सांगू, माझी इच्छा नाही आहे बोलायची आणि भेटायची सुद्धा। मी जरा महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूयात प्लीज। थँक्यू। सावली, हा साऊ। दादा, काम व्यवस्थित सुरू आहे ना? अगं हो बघ, सारंग सरांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय, त्यामुळे काम करतानाच कामात विठ्ठल गावतोय बघ। असंच मन लावून काम करत राहा। वय बरं, मी डबा पाठवलाय, तू वेळेवर जेवून घे। वय खातो मी, तू काळजी करू नको, ठेवू का? हो।
अरे भाऊ, तुम्ही इकडे गोडाऊन मध्ये नाही गेलात? सर, सकाळी सकाळी ऐश्वर्या मॅमने आम्हाला झापलं. खरं तर आम्ही चुकलो आणि ती चूक तुम्ही आम्हाला दाखवून दिली, त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानायला आलोय. हवा आभार कसले मानताय तुम्ही? कामच आहे ती माझं. ते आहेच म्हणा. रूपम कॉस्मेटिक्ससाठी काम करणं म्हणजे अगदी घरचं काम करणं आहे आणि त्यात तुमच्यासारखी माणसं काम करणं म्हणजे कौतुक वाटतं. अहो कौतुक कसली करताय? चला जो म्हणा कामाला लागा. चला कामाला लागा. पांडुरंग हरी. येस गजा. हॅलो ऐश्वर्या मॅम. अहो आज सगदेव तर एकदम साधा भोळा माणूस आहे. ए हॅलो, तू त्याचं कौतुक करायला फोन केलायस? कामाचं बोल. सॉरी मॅम. अहो पण याला फसवणं अगदी सोपं आहे. ते व्हायलाच पाहिजे, कळलं? ठीक आहे मॅम. नेमकं काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? ते तुला लवकरच कळेल. ऐश्वर्या जेव्हा फुल प्रूफ प्लॅन बनवते तेव्हा तो फेल नाही जात. सारंग इतका त्रास द्यायचा, नीलला इतका त्रास द्यायचा आणि सोहमला तेव्हा काही कळायचं नाही. सोहम खूप लहान ना, पण तरी सुद्धा सारंग दादा म्हणेल ते. तो फॅन्सी ड्रेसचा किस्सा आठवतोय? परकर पोलका घालून गेला होता. ए नाही, साडी होती सर. पुन्हा मोठ्यानी 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 काय होतं? साडी घातली, किस्सा सांग पण चल. फॅन्सी ड्रेस होता आणि त्यावेळेला मला बनायचं होतं टीचर. तर ह्यानी सांगितलं मला की साडी घाल आणि जा. आणि साडे नसतात ना. बरोबर आहे. पण मी सर होऊ शकलो असतो ना. त्याला नंतर कळलं. मोठा कोण आहेस तू? भैरवी, सॉरी, मी तुझा मिस ऐक, तिला बसू दे. नाही नाही, सोहम, बबलू, असू दे. खुर्ची द्या. तिला तर असू दे. अगदी छोटंसं काम होतं तुझ्याकडे म्हणून आले होते. तू फोन नाही घेतलास ना. अगं नाही, सॉरी. मी मिस्ड कॉल बघितला तुझा, पण खूप दिवसानंतर गप्पांचा फड रंगलाय आमच्याकडे, म्हणून मी करणारच होते. काही महत्वाचं काम होतं. नाही, बरोबर आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी असे गप्पांचे फट रंगत राहिले पाहिजे. नाही, कुटुंबानी एकत्र असणं आणि त्यांच्यामध्ये संवाद असणं फार महत्वाचं आहे. सांग ना, काही काम होतं? काम आहे तसं महत्वाचंच आहे. तुला तर माहितीच आहे, सावली गेले कित्येक वर्ष ताराला असिस्ट करते आणि आता तिची इतकी सवय झाली आहे ना की तिच्याशिवाय आमचं पानही हालत नाहीये ग. एवढ्या इव्हेंट्सचा सगळा पसारा कसा सांभाळायचा कळत नाहीये मला. ती असली की कसं माझं अर्ध टेन्शन जातं. मग काय झालं? काय पुन्हा हिने काहीतरी घोळ घातला वाटतं? तिने काही घोळ नाही घातलाय, पण हो, घोळ झालाय खरा. तुला काय म्हणायचं स्पष्ट सांग, मला नाही कळत आहे. तिलोत्तमा, सारंगने सावलीला आमच्याकडे काम करायला नकार दिला. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज